सकाळी पल्लवी लवकर उठली. तिला आज बरं वाटत होतं. अशक्तपणा खूप आला होता. डोळ्याभोवती काळी वर्तुळे दिसत होती. 2-3 दिवसातच तिचा अवतार खूप वाईट झाला होता. तिला लवकर किचनमध्ये आलेलं बघून पाटलीनबाई पण खुश झाल्या. तब्येत कशी आहे गं तुझी? पाटलीनबाईंनी तिला प्रेमाने विचारलं. बरं वाटतंय आई, पल्लवीने हळूवार हसत उत्तर दिलं. राहुलला आज एका मित्राच्या लग्नाला जायचं होतं. पल्लवीला बरं वाटतंय हे बघून तोही सुखावला होता. नाश्ता करून तो निघून गेला. तसंही पल्लवीमुळे त्याला बाहेर जाताच आलं नव्हतं. दिवस असाच भरभर निघून गेला. रात्री राहुल उशिरा घरी आला. आज तो खूप दमला होता. पल्लवी पण गोळ्या घेऊन झोपली होती. त्याने तिच्याकडे एकदा पाहिलं आणि तोही लगेच झोपला. काही वेळातच त्याला असं जाणवलं की पल्लवी त्याच्यावर आहे. त्याच्याकडे बघत बघत ती त्याच्या केसातून आपली निमुळती बोटे फिरवत होती. पल्लवी, मी आज खूप दमलोय गं. मला झोप पण खूप येतेय. झोप ना तू पण. नाही राहुल, मला तू हवा आहेस आत्ता, ह्या क्षणी, पल्लवी धमकीवजा बोलत होती. राहुलला वाटलं असेल तिची इच्छा. तोही नाईलाजाने तयार झाला. पण मनात कुठेतरी वेगळंच वाटत होतं त्याला. त्याला असं वाटत होतं की दिवसभर हिची तब्येत बरी नसते. अगदी उठून बसण्याची सुद्धा ताकद नसते हिच्यात. आणि रात्र झाली की सेक्ससाठी आसुसलेली असते नुसती. पण पल्लवी खूप लाजाळू आहे आणि भित्री पण. लग्न झालं तेव्हा सेक्स करताना खूप लाजायची आणि आत्ता पूर्ण कपडे काढून अगदी रेडी असते. हिला बघून असं वाटतच नाही की ही आजारी आहे म्हणून, की नाटक करत असेल आजारी असण्याचं. पण नाटक करायची काय गरज आहे? आई बाबा, मेघा, कोणाचाच कसलाही त्रास नाही. सगळं तिच्या मनासारखं आहे. मग नेमकं कुठं खटकतंय तेच कळत नाहीये. आज सकाळी पण नेहमीसारखी ती अवस्था होती दोघांची. आज पण उठायला उशीर झाला होता दोघांना. हे रोजचंच झालं होतं. रोज रात्री पल्लवीच्या रूपातील वसूचा राहुलसोबत दीर्घकाळ प्रणय चालायचा आणि सकाळी उठायला लेट व्हायचं. पण पाटलीनबाई काही बोलत नव्हत्या. त्यांना वाटायचं शहरातून पोरं रिलॅक्स व्हायला गावी आली आहेत तर उगीच कशाला काय बोलायचं त्यांना. एके दिवशी काहीच काम नसल्यामुळे पाटील घरीच होते. दुपारची वेळ होती. मेघा आणि पाटलीनबाई मंदिरात गेल्या होत्या. रामू बाहेर गार्डनमध्ये काहीतरी काम करत होता. रामू, पाटलांनी आवाज दिला पण रामूचा काहीच प्रतिसाद आला नाही. जरा वेळाने पाटलांनी परत रामू म्हणून आवाज दिला तरीही रामू आलाच नाही. काय बाबा, अचानक पल्लवीला दारात उभी राहून पाटील जरा दचकलेच. मग स्वतःला सावरत म्हणाले, हा रामू कुठं कलमडलाय कोणास ठाऊक. पण तू कशाला आलीस इथे? तुझी तब्येत बरी नाही ना? बाळा, जा जाऊन झोप. रामू बाहेर गेलाय. तुमचा आवाज ऐकून मी बाहेर आलीय. काय हवंय तुम्हाला? बाबा, पल्लवीनं मंद स्मित करत शांतपणे विचारलं. मला जरा पाणी हवंय, पाटील म्हणाले. हो, आलेच घेऊन, असं म्हणून पल्लवी किचनमध्ये गेली आणि एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन आली. हे भांडं बघून पाटील म्हणाले, अगं एवढं मोठं भांडं कशाला आणलंयस? मला प्यायला पाणी हवंय. एक ग्लास भरून आणलं असतं तरी पुरेसं झालं असतं. पल्लवीने काहीच उत्तर दिलं नाही. फक्त शांतपणे भांडं तिथं जवळ टेबलवरती ठेवलं आणि पाटलांना बेडवरून जोरात ओढून टेबलजवळ आणलं. तिच्या असल्या वागण्याने पाटील खूप घाबरले आणि भीत पल्लवीकडे बघायला लागले. तर पल्लवीने त्यांची मान एका हातात पकडून त्यांचे डोके पूर्णपणे त्या पाण्याच्या भांड्यात बुडवलं. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे पाटलांना जोरात ठसका लागला. त्यांनी खोकतच विचारलं, अगं काय करतेस हे पल्लवी? मी पल्लवी नाही, मी वसू आहे, असं घोगऱ्या आवाजात वसू म्हणाली. तिचं बोलणं ऐकून पाटलांची बोबडीच वळली. ज्यावेळी मी जीव दिला होता ना त्यावेळी असंच माझ्या नाकातोंडात पाणी गेलं होतं. तेव्हा मलाही असाच त्रास झाला होता आणि ते केवळ तुमच्यामुळे झालं, वसू रागाने बोलत होती. पण मी काहीच केलं नाही तुला, तूच जीव दिलास, पाटील घाबरून बोलले. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांना जास्त बोलता पण येत नव्हतं. तुम्ही अटॅक आल्याचं खोटं नाटक करून राहुलला माझ्यापासून दूर केलंत आणि वर म्हणता मी काहीच केलं नाही. खूप हौस आहे ना तुम्हाला हार्ट अटॅकचं नाटक करायची. मी दाखवते तुम्हाला खरा अटॅक कसा असतो ते, असं म्हणून वसू जोरात हसली आणि बघता तिचे रूप खूप किळसवाणं झालं. चेहरा पूर्ण सडलेला दिसत होता तिचा. ते रूप बघून तर पाटलांना भोवळ यायचीच बाकी राहिली होती. मला आणि राहुलला वेगळं केलंत ना, तुम्हाला जगण्याचा मुळीच अधिकार नाहीये. असं म्हणून वसू हळूहळू पाटलांच्या दिशेने निघाली. तिचं ते ओंगळवाणं रूप पाहून पाटील जास्त वेळ दम धरू शकले नाहीत आणि खरंच त्यांना अटॅक आला आणि ते जागीच गतप्राण झाले. काही वेळाने मेघा आणि पाटलीनबाई घरी आल्या. बराच वेळ झालं पाटील अजून उठले कसे नाहीत म्हणून बघायला पाटलीनबाई बेडरूममध्ये गेल्या तर पाटील छातीला हात लावून बेडच्या खाली डोळे उघडे ठेवून पडलेले दिसले. त्यांना बघून पाटलीनबाईंनी जोरात अंबरडा फोडला. त्याचा आवाज ऐकून पल्लवी, मेघा, रामू धावत आले. घरात एकच गोंधळ सुरू झाला. पल्लवीने पटकन दवाखान्यात फोन लावला. काही वेळातच डॉक्टर घरी आले.
त्यांनी पाटलांना चेक केला आणि सांगितलं, सॉरी पाटलीनबाई, मी काहीच करू शकत नाही. पाटील नाहीत राहिले. पाटलांवर अंत्यसंस्कार झाले. पाटील जाऊन 15-20 दिवस होऊन गेले. राहुल आणि पल्लवीच्या शरीरात वास करणारे वसू यांचा प्रणय मात्र अगदी न चुकता होत होता. रात्री पल्लवी मूडमध्ये असायची आणि दिवस उगवला की तिची तब्येत बिघडायची. पल्लवी परत तापाने फणफणली होती. आज पुन्हा डॉक्टरांना बोलवलं. त्यांचंही तेच उत्तर, अशक्तपणा आलाय म्हणून. पल्लवीच्या बिघडणाऱ्या तब्येतीमुळे घरातील सगळेच काळजीत होते. दुपारची वेळ होती. पल्लवी गोळ्या खाऊन तिच्या बेडरूममध्ये झोपली होती. ती झोपली म्हणून राहुल पण जरा वेळासाठी बाहेर गेला होता. पाटलीनबाई पण आराम करत होत्या. पण त्यांना झोप येत नव्हती. त्या काहीतरी विचार करत होत्या. त्यांना असं वाटत होतं की पल्लवी नदीवर गेल्यापासूनच ती आजारी पडली आहे. पाटील पण हे जग सोडून गेले. नक्कीच काहीतरी वाईट घडतंय नव्हे, त्यांची तशी खात्रीच झाली होती. पल्लवीने नदीवरून येताना वेगळं काही आणलंय का हे बघण्यासाठी त्या बेडवरून उठल्या व तिच्या रूममध्ये गेल्या. पल्लवी गाढ झोपली होती. त्या हळू पाय न वाजवता आतमध्ये तिच्या रूममध्ये गेल्या आणि काहीतरी शोधू लागल्या. त्यांना वाटत होतं की पल्लवीच्या मागे काहीतरी वाईट शक्ती आली आहे नदीवरून. त्या टेबलजवळ बघत होत्या. कुठली एखादी वस्तू दिसते का अशी, जी पल्लवीने नदीवरून आणली असेल. पण त्यांना हे ठाऊकच नव्हतं की पल्लवी गुपचूपपणे त्यांच्या मागे येऊन थांबली आहे. अचानक त्यांना मानेवर कोणाचा तरी श्वास जाणवला. त्या खूप घाबरल्या आणि मागे वळून पाहिलं तर पल्लवीच्या जागी त्यांना वसुंधरा दिसत होती. सडलेल्या चेहऱ्याची. तिला बघून त्यांनी जोरदार किंकाळी मारली आणि तिथेच बेशुद्ध पडल्या. त्यांची किंकाळी ऐकून रामू बाहेरून धावत आला. पल्लवी पण घाबरून उठली. काय झालं आई म्हणत बेडवरून उठून पाटलीनबाईच्या जवळ आली. रामूने पाण्याचा ग्लास आणून त्याच्या तोंडावर पाणी शिंपडले. मालकीनबाई, मालकीनबाई असा आवाज देत त्यांना उठवलं. पाणी तोंडावर पडल्यामुळे लगेच त्यांना शुद्ध आली. मग त्या घाबरतच उठल्या आणि पल्लवीकडे भीतच बघत पटकन तिच्या रूममधून बाहेर पडल्या. रामूला तर काहीच कळत नव्हतं नेमकं काय झाले ते. तोही पाटलीनबाईच्या मागे मागे बाहेर निघून गेला. पल्लवी बेडवर एकटीच विचार करत बसली होती. आईना काय दिसलं असेल, त्या बेशुद्ध कशामुळे पडल्या असतील आणि माझ्याकडे एवढ्या भीतीदायक नजरेने का बघत होत्या. विचार करून करून तिचे डोके फुटायची वेळ आली. आधीच शरीरात अशक्तपणा असल्यामुळे तिला भोवळ आली आणि तिथेच बेडवर झोपली. इकडे पाटलीनबाई मगाशीच्या पल्लवीचा अवतार बघून खूप घाबरल्या होत्या. त्यांची पूर्ण खात्री पटली होती की पल्लवीच्या शरीरात वसुंधराचा आत्मा आहे म्हणून. पण त्यांच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार असं मनात आणून त्या दुःखी झाल्या. दुपारी राहुल घरी आला. त्याला बघून पाटलीनबाई त्याला म्हणाल्या, राहुल, मला तुला काहीतरी सांगायचं आहे पल्लवीबद्दल. सांग नाही. पल्लवीला बरं वाटतंय ना की परत तब्येत खराब झाली तिची? राहुलने काळजीने विचारलं. अरे पल्लवी नाही, त्या घरात घाबरतच म्हणाल्या. म्हणजे राहुलला कसं सांगावं तेच त्यांना कळत नव्हतं. म्हणजे काहीच न कळल्यामुळे राहुलने विचारलं. अरे म्हणजे पल्लवीच्या शरीरात वसूची आत्मा शिरली आहे. हे ऐकून राहुल मोठ्याने हसला. अगं आई, वसू जिवंत होती तेव्हा तुला आणि बाबांना ती मुळीच आवडत नव्हती आणि आता ती मेली आहे तरी तुम्ही तिला बदनाम करताय काय म्हणून तुझ्या ह्या वागण्याला नाराज होऊन राहुल वरती बेडरूममध्ये निघून गेला. पाटलीनबाईंनी पल्लवीच्या रूममध्ये जे पाहिलं होतं तो भास तर मुळीच नव्हता. पण राहुलला कसं समजावून सांगावं हा विचार करत होत्या त्या. राहुल बेडरूममध्ये आला. पल्लवी झोपलेलीच होती. त्याने पल्लवीच्या कपाळावर हात ठेवला. त्याच्या स्पर्शाने तिला जाग आली. तिने एकदम डोळे उघडले. तिचे एकदम असे अचानक उघडलेले डोळे बघून तो एक दचकलाच. आता तिच्या डोळ्यात घारेपणाची झलक दिसत होती. पल्लवीला असे बघितले की तो काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करायचा, पण मेंदू बधीर होऊन कामच करत नसे त्याचा. जसं काय विचार करण्याच्या क्षमतेवर कोणीतरी नियंत्रण ठेवतंय असंच वाटायचं त्याला. राहुल, आय लव्ह यू सो मच. पल्लवीने असं म्हणून राहुलला जोरात अंगावर ओढून घेतलं. त्याही क्षणी राहुलच्या मनात असा विचार आला की अशक्त आहे तरी हिने एवढ्या जोरात कसं काय ओढलं मला. पल्लवी, अगं तुझी तब्येत बरी नाही ना गं राणी. आता नको करायला. तू झोप ना शांतपणे, तो तिला प्रेमाने म्हणाला. पल्लवी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याला म्हणाले, राहुल मला फक्त तू हवायस. आणि त्याला वेड्यासारखं किस करायला लागली ती. तो तिच्यावरून बाजूला झाला आणि रागाने तिला म्हणाला, तू काय वेडी आहेस का गं? तुझी तब्येत बरी नाही म्हणून मी घरातील इतर सगळे टेन्शनमध्ये आहोत आणि तुला हे असं सुचलंय. तरीही तू मला हवा आहेस आत्ता ह्या क्षणी. तीही रागातच बोलत होती. त्याची परवानगी आहे की नाही हे सुद्धा तिने पाहिलं नाही. स्वतःचे सगळे कपडे एका दमात तिने काढून टाकले आणि त्याला घट्ट मिठी मारली. तोही पागळला तिला असं उघडं बघून. तिच्या चेहऱ्याकडे बघून तर राहुलला असं वाटत होतं की ती खूप खुश आहे. काही वेळाने तो बाजूला झाला तिच्यापासून. राहुल, मी काही दिवसांसाठी कायमची तुझी होणार आहे, पल्लवीने अत्यानंदाने राहुलला म्हणत होती. म्हणजे तू माझीच तर आहेस? राहुलने तिच्याकडे संशयास्पद नजरेने बघत म्हटलं. राहुल,
पल्लवी, चहा घ्यायला या, पाटलीनबाईंनी आवाज दिला. हो आई, असं म्हणून राहुलने पल्लवीला उठायला सांगितलं आणि फ्रेश होण्यासाठी तो बाथरूममध्ये गेला. तो बाथरूममधून बाहेर आला तर पल्लवीला त्याला झोपलेली दिसली. आता मात्र त्याचं डोकं फिरलं. त्याने 2-3 वेळा तिला आवाज दिला, पण ती उठतच नव्हती. तिला हलवून उठवण्यासाठी त्याने तिला हात लावला. तर तिचं अंग खूप गरम लागत होतं. तापाने फणफणली होती ती. राहुल तर थक्कच झाला. त्याला तर काय करावं तेच कळेना. इतका वेळ प्रणय करताना तर तिला एवढा मूड होता, एवढा उत्साह होता तिच्यात, आणि काही क्षणातच काहीतरी जादू झाल्यासारखी लगेच तिला ताप आलाय. तो आईला आवाज देत घाबरून खाली आला. त्याची घाबरलेली अवस्था बघून पाटलीनबाई पण घाबरल्या. काय झालं रे राहुल, एवढा का घाबरलायस? त्यांनी भीतीने आणि काळजीने विचारलं. कारण पल्लवीच्या शरीरातील वसूचे भयंकर रूप त्यांनी पाहिलं होतं, म्हणून त्या जास्तच काळजीने विचारत होत्या. अगं आई, मी वरती गेलो होतो तेव्हा पल्लवी ठीक होती, म्हणजे बरं वाटत होतं तिला. आणि तू आवाज दिल्यानंतर मी तिला फ्रेश व्हायला सांगितलं, तर आत्ता ती तापाने फणफणली आहे. काय करावं तेच कळेना झालंय मला तर. राहुल चिंतेने बोलत होता. आई, मला तर वाटतंय डॉक्टरांना घरी नको बोलवायला, पल्लवीलाच ॲडमिट करूया दवाखान्यात. राहुलला खूपच टेन्शन आलं होतं. राहुल, तू ना काही गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीस. कोणत्या गोष्टीवर? राहुलने आईकडे बघत विचारलं. अरे, मी पल्लवीच्या बेडरूममध्ये गेले होते ना, तेव्हा मला पल्लवीच्या ऐवजी वसू दिसत होती. अगदी भयंकर. आई, अगं कुठल्या जमान्यात वावरतेस तू? माझी वसू जाऊन 6 महिने झालेत. वसू दिसत होती म्हणे काही पण, राहुल वैतागून बोलत होता. पण पाटलीबाई गप्प बसणार नव्हत्या. त्यांना कळून चुकलं होतं. वसू तिची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करायला परत आली आहे. मी बरी अशी तिला, माझ्या सुनेला आणि मुलाला त्रास देऊ देईन. त्यांनी मनात काहीतरी विचार केला आणि रामूला आवाज दिला. रामू, चल माझ्यासोबत, आपल्याला बाहेर जायचंय. आणि त्या रामूसोबत बाहेर निघून गेल्या. इकडे राहुल पल्लवीजवळ आला. ती झोपलेलीच होती. तो खूप टेन्शनमध्ये होता. आई पण काहीच न बोलता कुठे गेली होती काय माहीत, असा विचार तो करत होता. अगोदरच त्याने वसुंधराला गमावलं होतं. आता पल्लवीला तो स्वतःपासून मुळीच दूर जाऊ देणार नव्हता. त्याने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवला. लगेच पल्लवीने डोळे उघडले. आता तिच्या डोळ्यात घारेपणाची झलक आली होती. तिने त्याच्याकडे बघून मादकपणे स्मित केलं आणि त्याला काही कळायच्या आतच स्वतःच्या अंगावर ओढून घेतलं. राहुल, आय लव्ह यू सो मच, असं म्हणून त्याच्या कपाळावर, नाकावर, ओठावर ती वेड्यासारखं किस करू लागली. तिच्या अशा अनपेक्षित वागण्याने तो गांगरून गेला होता. पल्लवी आजारी आहे तरीही अशी का वागते हेच त्याला कळत नव्हतं. तिने काही क्षणातच त्याला बाजूला ढकललं आणि स्वतःचे सगळे कपडे बरोबर काढून टाकले. पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. वेड्यासारखी किस करत होती त्याला. तिला असं उघडं बघून त्याच्याही भावना चाळवल्या गेल्या. राहुल पण विसरून गेला की तिची तब्येत बरी नाही म्हणून. दिवस आहे की रात्र आहे हे पण त्यांच्या लक्षात नव्हतं. अगदी जोरदार प्रणय चालू होता त्यांचा. पल्लवी मुळीच थकत नव्हती. तिच्या नशिल्या अदांनी त्याला जास्तच वेडे करत होती ती. तोही लगेच तयार व्हायचा दुसरा खेळ खेळायला. वेळसुद्धा स्तब्ध झाली होती. तीही भान हरपून 2 प्रेमींचं मिलन बघत होती. राहुल, पाटलीनबाईंनी खालून जोरात आवाज दिला. अचानक आलेल्या आईच्या आवाजाने राहुल दचकला. त्याने पल्लवीकडे पाहिलं तर ती बेशुद्ध पडली होती. पाटलीनबाईंचा आवाज आल्याबरोबर वसूने पल्लवीचा देह सोडला होता. पण पुढचा प्रणय अशक्त असलेल्या पल्लवीला सहन झाला नाही आणि ती बेशुद्ध पडली. राहुल तिच्यावरून उठला आणि स्वतःचे कपडे घातले आणि पल्लवीला आवाज देऊ लागला. त्याला वाटलं आत्तापर्यंत तर ठीक होती आणि आत्ताच काय झालं नेमकं हिला. त्याने बराच वेळ तिला हलवून पाहिलं, पण ती काही उठत नव्हती. त्याला खूप टेन्शन आलं. इकडे राहुल बाहेर का येत नाही म्हणून पाटलीनबाईंनी परत राहुलला आवाज दिला. त्यात तर काहीच सुचत नव्हतं. त्याने पल्लवीच्या अंगावर रजई टाकली आणि तो पटकन बाहेर गेला. काय गाई, त्याने टेन्शनमध्ये विचारलं. खाली ये, पाटलीनबाईंनी आवाज दिला. हो आलो, म्हणत तो सरसर जिन्यावरून खाली गेला. राहुलने पाहिलं तर बाजूला सोफ्यावर एक 45च्या आसपास वय असलेले गृहस्थ बसले होते. त्यांची नजर एकदम करारी होती. डोळे अगदी तेजस्वी होते त्यांचे. पांढऱ्या शुभ्र कमीज आणि पांढरी शुभ्र धोती असा वेश परिधान केला होता त्यांनी. आईकडे बघत खुणेनेच कोण आहे असं विचारत राहुलने हसून त्यांना नमस्कार केला. त्यांनी धीरगंभीर आवाजात राहुलला जवळ बसायला सांगितलं. त्यांचा शब्द ऐकून राहुल अगदी यंत्रवत त्यांच्या शेजारी जाऊन बसला. तेवढ्यात आईने सांगितलं, राहुल, हे आपल्या गावात मंदिराशेजारी जो मठ आहे ना, तेथील स्वामीजी आहेत. आपल्या पल्लवीला बरं करायला ते इथे आलेत. हे ऐकून राहुलचा पारा चढला. तो रागावर नियंत्रण ठेवत आईला म्हणाला, आई, पल्लवीला उपचाराची गरज आहे, असल्या बुवाबाजीची नाही. आणि स्वामीजींकडे तिरस्कारयुक्त नजरेने बघत तिथून उठून निघाला. तो पुढे जाणारच होता की स्वामीजीने मागून आवाज दिला. राहुल, दवाखान्यात नेऊन तू पल्लवीला बरं करू शकत नाहीस. राहुलने रागाने मागे वळून पाहिलं. म्हणजे तुम्ही बरे करणार माझ्या पल्लवीला? राहुलने विचारलं. हो. राहुलच्या डोळ्यात आपली
करारी नजर टाकून स्वामीजी म्हणाले. हे उत्तर ऐकून राहुल मोठ्याने हसला आणि म्हणाला, मला तर हसावे की रडावे तेच कळत नाहीये. म्हणे मी बरं करतो पल्लवीला. राहुलने असं स्वामीजींना उद्धटपणे बोललेलं पाटलींबाईंना मुळीच आवडलं नाही. राहुल वळला आणि मागे न बघता सरसर जिना चढू लागला. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला. हे गाणं आठवतंय का तुला राहुल? हे ऐकून राहुल आहे त्या जागी स्तब्ध झाला आणि त्याने आश्चर्याने मागे स्वामीजींकडे वळून पाहिलं. कारण हे गाणं फक्त वसू म्हणायचे आणि आता पल्लवी म्हणते. पण स्वामीजींनी नेमकं ह्याच गाण्याबद्दल का विचारलं असेल म्हणून राहुल आश्चर्याने स्वामीजीकडे बघत होता. हो, राहुलने भीत म्हटलं. तरीही तुझ्या काहीच लक्षात नाही आलं अजून? स्वामीजींनी मंद स्मित करत राहुलला विचारलं. अरे, पल्लवीच्या शरीरात वसूची आत्मा आहे.